बजाजनगर वडगाव गट क्रमांक 51 मध्ये तिरंगी लढत होत असली तरी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हनुमान भोंडवे यांचे पारडे जड असल्याची चर्चा मतदारांमध्ये होतीये। मतदार म्हणतात, आमचा शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या परिसराचा यापूर्वी विकास केलाय। शिरसाट यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हनुमान भोंडवे यांना या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी करणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर उमेश मोतीलाल ठाकूर। मी MBBS PGO फ्रॉम न्यू दिल्ली। मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। मी राहायला बजाजनगरलाच आहे। माझं संपूर्ण शिक्षण हे भोंडवे सरांच्या संस्थेमध्ये झालेलं आहे। भोंडवे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि भोंडवे सरांचं मार्गदर्शन हे सगळ्या गुरुजनांना आणि पालकांना हे वेळोवेळी भेटतं। माझ्यासारखे असंख्य डॉक्टर, वकील, इंजिनियर, शासकीय कर्मचारी हे भोंडवे सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत। मी तर सगळ्यांना कळकळीची विनंती करेन की माननीय भोंडवे सर, गाढे साहेब आणि ढमढेरे ताई यांना सगळ्यांनी प्रचंड मतांनी विजयी करा, जेणेकरून आपल्या बजाजनगराचा विकास पण होईल आणि माझ्यासारखे जे गरीब कुटुंबातनं वर आलेले सगळे डॉक्टर, इंजिनियर यांना वेळोवेळी प्रत्येक वेळेस सरांचं मार्गदर्शन लाभेल। धन्यवाद। नमस्कार, मी मीरा विष्णू कनसे, संकल्प हाऊसिंग सोसायटी RM 72 बजाजनगर इथे राहते। आता मतदानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की बजाजनगरला भोंडवे सरांशिवाय दुसरा पर्यायच नसावा। कारण तुम्ही आता बघता की रस्त्यावर जाताना सुद्धा महिला सुरक्षित नाहीयेत आणि त्यातली त्यात आम्ही हे असं मोबाईल सुद्धा रस्त्याने सोबत घेऊन जाऊ शकत नाही। कारण इथं आम्ही दररोजच्या घटना बघतो, ह्या कोपऱ्यातून मोबाईल गेला, त्या चौकातून मोबाईल गेला आणि तसेच महिलांचे अनेक प्रश्न आहेत। आणि याच्यामुळं काय आहे की भोंडवे सरांना जर आपण निवडून दिलं तर हे सर्व प्रश्न मार्गी लागतील। कारण याच्या बरोबर त्यांनी खूप काही समाजासाठी खूप कामे केलेली आहे। रस्त्याचे असो, शिक्षणाचे असो, भरपूर प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत। त्यामुळे मी एवढंच म्हणू इच्छिते की भोंडवे सरांनाच विजयी केलेलं आपल्याला सर्वात चांगलं राहील। शिवसेनेला विजयी करा। बाबूराव संगाजी जाधव, इंद्रप्रस्थ कॉलनी, माडा कॉलनी। ते शिवसेना भोंडवे साहेब कोणतेही काम करतात, येतात, भेटतात, आम्हाला मंदिरात आव्हान देतात, म्हणजे चांगल्या कामाचे व्यक्ती आहे। आम्ही त्यालाच मतदान देऊन त्याला निवडून येणार आहे अशी आमची सगळ्यांना सहकार्य करा, सगळ्यांना मतदान द्या हीच माझी विनंती। नमस्कार, मी धीरज, मी बजाजनगर येथील रहिवासी आहे। मी हनुमान भोंडवे सरांच्या शैक्षणिक संस्थेचा विद्यार्थी आहे। हनुमान भोंडवे सरांचं शैक्षणिक कार्य सर्वांना बजाजनगरमध्ये सर्वांनाच परिचित आहे। चांगल्या प्रकारे शिक्षण त्यांच्या संस्थेमध्ये दिलं जातं आणि तेही अगदी वाजवी दरामध्ये दिलं जातं। त्याचप्रमाणे हनुमान भोंडवे सरांचं जे काही परिसरामध्ये कार्य आहे, आध्यात्मिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल आणि परिसराच्या विकासासाठीचं कार्य, ते खूप उत्तम अशा प्रकारचं आहे। त्याचबरोबर जर आपण हनुमान भोंडवे सर, त्याचप्रमाणे गाडे साहेब आणि ढमढेरे ताई यांना जर निवडून दिलं तर अजून उत्तम प्रकारे आपल्या बजाजनगरचा जो सर्वांगीण विकास आहे तो नक्कीच त्यांच्या हातून होईल। तर मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी शिवसेनेचे जे तिन्ही उमेदवार आहेत त्या तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतांनी विजयी करावं। धन्यवाद। नमस्कार, मी सरिता बोरावके, संकल्प हाऊसिंग सोसायटी मधून बोलते। आणि मतदानाचा विषय जर म्हटलं तर खरंच ज्यांनी आपल्यासाठी कामं केलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अवश्य मतदान करा। कारण आज 2004 पासून मी इथं आहे आणि खरंच भोंडवे साहेबांनी इथं बजाजनगरमध्ये खरंच खूप चांगले कामं केलेले आहे। आणि कचऱ्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, सोसायटीचं म्हणजे सोसायटीचे कामं असो, त्यांना सार्वजनिक कुठलेही कामं असो, ते एक शब्द म्हणजे फोन केला तर ते आपले कामं करतात। आणि दुसरं कोणी येण्यापेक्षा जर आपल्या हक्काचं जर माणूस आलं तर खूप चांगली गोष्ट आहे। आणि मेन म्हणजे आज आमचं एका कामगाराचं घर राहिलेलं नाही। आज आमच्या घरामध्ये मोठमोठे डॉक्टर, इंजिनियर आज झालेले। सरांच्या शाळा जर म्हटलं तर शाळेचं बजाजनगरमध्ये त्यांचं नंबर 1चं बहुमूल्य योगदान आहे। आणि मला असं वाटतंय का बाकीचे कोणी येण्यापेक्षा जर भोंडवे सर जर आलेच तर आपलं इथून पुढे आपल्या मुलांसाठी सुद्धा ते खूप चांगलं काम करणार आहे, शाळेसाठी करणार आहे। शिवाय बजाजनगरमध्ये ज्या काही समस्या आहे तर ते सुद्धा ते निवारण करणार आहे। म्हणून माझं कळकळीच सांगायचं विनंती आहे का मतदान करताना काळजीपूर्वक करा आणि
धनुष्यबाणाला शिक्का करा. नमस्कार, मी डॉक्टर प्रथमेश संजय जाधव, राहायला लक्ष्मीनगर, वडगाव, कोल्हाटी येथे आहे. मी माझं बालपणापासून तर 12वीपर्यंतचं शिक्षण भोंडवे सरांच्या संस्थानामध्ये केलेलं आहे. त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच इथं आहे. लहानपणापासून त्यांनी म्हणजे जेवढे आतापर्यंत डॉक्टर घडलेले आहेत भोंडवे संस्थानाच्या माध्यमातून, तर ते सगळे डॉक्टर IIT उद्योजक त्यांच्याच माध्यमातून घडलेले आहेत. आणि मी लहानपणापासून बघत आहे की भोंडवे सरांनी इथं आमच्या लक्ष्मीनगरमध्ये, जयभवानी नगरमध्ये खूप सारे प्रगतीचे कार्य केलेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो व आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार आपले भोंडवे साहेब, डमढेरे ताई व गाडे साहेब हे उमेदवार उभे आहेत, तरी यांना बहुमतांनी विजयी करावे. मी सुभाष भोंबे, गजानन महाराज मंदिराचे ट्रस्ट आहे बजाजनगर येथील. श्री हनुमान भोंडवे साहेबांचंही भरपूर काही योगदान आहे आणि त्यांच्यामुळं सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांची खूप काही मदत झालेली आहे आणि आपल्या बजाजनगर परिसरामध्ये त्यांनी खूप ठिकाणी मदत केलेली आहे. मंदिरं आणि इतर ठिकाणी मदत केलेली आहे आणि त्यांच्या शिक्षणासाठी खूप काही त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि खूप दिवसापासून, जवळपास 30 वर्षापासून आमचे त्याचा परिचय आहे आणि त्यांच्यामुळं इथं भरपूर काही सुधारणा आहे. आणि आणखी पण पुढं त्यांचं स्वप्न आहे की आपल्या जिल्हा परिषदला जर आपण निवडून आलो किंवा पंचायत समितीला पूर्ण गट निवडून जर आलं तर आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधील शाळा या उत्तमात उत्तम करणार, असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि आमचं भरपूर त्याच्या अध्यात्मामध्ये भरपूर काही माहिती त्यांच्याकडे आहे आणि ज्ञान पण चांगलं आहे आणि शाळेचं वगैरे त्यांच्याकडे खूप काही चांगल्या प्रकारे शिक्षण आहे. आणि त्यांचे जे ग्रुप आहे, हनुमान भोंडवे साहेब, गाडे साहेब आणि डमढेरे मॅडम, यांना जर आपण सहकार्य केलं तर इथून पुढे आपल्या बजाजनगरमध्ये महिला सुरक्षा आणि इतर स्वच्छता वगैरे याचं पण खूप काही सहकार्य होईल आणि आपल्याला ते चांगलं करून देतील.